जय महाराष्ट्र. मी ज्योतिराम कदम. आपण एअरपोर्टमध्ये आता ठीक आहे. आपण जो बंद केलेला आहे तो बंद कितपत काम करतोय हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. आपण टर्मिनल 2 आहे इंटरनॅशनल एअरपोर्टचं हे उबर एक्सेलचं पार्किंग आहे. उबर एक्सेलच्या पार्किंगमध्ये बघा किती गाडी अवेलेबल आहे. पूर्ण उबर एक्सेलचं पार्किंग आपण खाली ठेवलं. पूर्ण उबर एक्सेलच्या पार्किंगमध्ये एकही गाडी अवेलेबल नाही. उबरचे स्टाफ बसून आहेत. ठीक आहे. आपण आता वर पिकअप पॉईंटला जाऊन बघूया की काय परिस्थिती आहे. सर्व आपण जे बंद केलं आहे त्याच्या रिलेटेड काय परिस्थिती आता तयार झाली आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2ला. आपण असं बोलतोय की आपण कुठल्याही प्रकारचं बंद लोक पाळत नाहीये. टर्मिनल 2ची हालत आहे इंटरनॅशनल एअरपोर्टची. याच्यावरून विचार करा ड्रायव्हर लोक किती प्रमाणात बंद पाळायला लागलेत आणि किती आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. हे जे छोटे मोठे अजून सुद्धा थोडे भाडे चालवतात ना गाड्या, त्यांनी पण आमचं ऐकावं आणि या गाड्या बंद कराव्यात, स्वतःहून बंद कराव्यात. ठीक आहे. आपण आता हे पिकअप पॉईंटला आलो आहे. वर इथून उबर एक्सेलच्या गाड्या पिकअप होतात. गाड्या किती प्रमाणात अवेलेबल आहे बघता तुम्ही. हे अकबर श्रीसाईच्या गाड्या आहेत. अकबर श्रीसाईच्या तेवढ्याच गाड्या चालू आहेत. ओला उबेरच्या गाड्या इथं बंद आहेत पूर्णपणे. आपण ओला उबेरच्या इथं पिकअप पॉईंटला जाऊन बघू कस्टमर किती वेटिंग आहेत. आणि हे वुमन पॉवर ह्या बायकांच्या गाड्या आणि मेरूच्या. पुढं हे आहे उबर एक्सेलचा पिकअप पॉईंट. इथं एकही गाडी अवेलेबल नाही आताच्या टायमिंगमध्ये, एकही गाडी नाही. हा आहे उबरचा स्टाफ जो कॉर्डिनेट करतोय कस्टमरची, पण गाड्याच नाही आहेत. बघू शकता तुम्ही ते एकही प्रकारची गाडी अवेलेबल नाही आहे. हे उबर एक्सेलचे स्टाफ गप्पा मारत बसते होते असतात बघून. त्या लोकांची धांदळ चालली आहे. नमस्कार सनी साहेब. सकाळपासून किती गाड्या आल्या? बरं आता आलात. गाड्या किती आल्या? किती गाड्या गेल्या? गाड्या किती गेल्या? पाहिलंच नाही काय. गाड्याच नाही आहेत ना. गाड्या नाही आहेत ना अवेलेबल. भेटणारच नाही. ड्रायव्हरच्या पोटावर पाय द्या, गाड्या भरपूर भेटतील. ती हालत आहे पुढची. ठीक आहे. इथे कस्टमर थांबलेत. हे इकडे दाखवा. या सगळ्या इथून पिकअप पॉईंट, हा मेन पिकअप पॉईंट आहे. उबर गो प्रीमियर गाड्या फुट होतात. हे पण मोकळे स्टाफ गप्पा मारून म्हटलंय उबेर जाता आतमध्ये. हे बघा हे हा उबेरचा स्टाफ आहे. गप्पा मारत बसला. यांच्याकडे काही कामं नाही राहिली. ड्रायव्हर लोक त्यांना मुसळ करून सोडले. हे अशा आरामात खुर्चीवर कसे बसलेत बघा. ही परिस्थिती आहे उबर इंटरनॅशनल एअरपोर्टची टर्मिनल 2ची. तर टर्मिनल 2 मध्ये स्ट्राईक पाळला जातोय प्रॉपरली. ड्रायव्हर येत नाहीयेत, भाडी मारत नाहीयेत. आणि जे पण भाडी मारतायत ते दिसत आहेत मारताना ते दुसरे अकबर श्रीसाई ह्या साहेबचे त्या गाड्या एवढ्याच आहेत अवेलेबल. कुठल्याही प्रकारच्या गाड्या जात नाहीये. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो टर्मिनल 2चा स्ट्राईक जो एअरपोर्टमध्ये आम्ही लोकांनी पाळलेला आहे. एअरपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारच्या गाड्या जात नाहीये. ठीक आहे. उबर एक्सेलच्या गाड्या तर पूर्ण बंद आहे. एकही गाडी जात नाही. एखादी शक्यतो गाडी जाते त्यांना अक्कल नाही. जे आपण बोलतो जे दोन रक्तात वेळ मिसळ त्या टाईपमधल्या गाड्या जात आहेत 1-2 शक्यतो. पण बाकी सर्व प्रकरणात पूर्ण स्ट्राईक बांधले आणि गाड्या जात नाहीयेत. तर सर्वांनी असाच स्ट्राईक पूर्ण मुंबईमध्ये पाळा. स्वतःहून मनापासून गाड्या काढायच्या बंद करा. भांडायची गरजच नाही पडली पाहिजे. ठीक आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.